सन्मान समितीच्या सर्व उमेदवारांचा सुधागडातील जनतेतून होतोय सन्मान। जांभूळपाडा जिल्हा परिषद उमेदवार सौ शर्मिला बोडके, परळी पंचायत समिती उमेदवार सौ प्रणिता परदेशी यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद। सुधागडातून जांभूळपाडा जिल्हा परिषदेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके, परळी पंचायत समिती उमेदवार प्रणिता राजेश परदेशी या निवडणूक मैदानात ताकदीने उतरल्यात। मतदारसंघात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार केलाय। मी पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेचा आभार मानेन, त्यांनी मला ही संधी दिली। नक्कीच मी या संधीचा सोना करीन। काय सांगाल या यशामागे कुणाकुणाचे हात नेमके आहेत? या यशामागे नक्कीच या माझ्या जनतेचा हात आहे। सर्वसामान्य महिलांचा म्हणा, पुरुषांचा म्हणा, सगळ्यांचा हात आहे। आनंद तर भरपूर आहे की आज आपण आवाहन केलं होतं मागे मुलाखतीमध्ये की ही निवडणूक राजेश दादा असतील, शरद दादा असतील यांची नसून जनतेची निवडणूक आहे आणि आज त्यांना जनतेने डोक्यावर घेतलेले आहे। तुम्ही पाहिलात किती मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आपले निवडून आलेले आहेत। तर प्रथमतः या जनतेचे आभार। आणि मी एवढंच सांगेल की राजेश दादा आणि शरद दादा यांच्या यशामागे ही युवा पिढी सुद्धा आहे। आज शिवा दळवी सारखा युवा कार्यकर्ता आज या तुमच्या चॅनलवर बोलतोय, याचं सगळं श्रेय राजेश दादा असतील, शरद दादा यांना जाईल की तळागाळाच्या जनतेला घेऊन चालणारे ही लोक आहेत। नाहीतर आम्ही आजपर्यंत राजकारणात पाहिलंय, 10 वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत, परंतु कधीच कुठल्या प्रकारचा स्टँड, कुठल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म युवा कार्यकर्त्यांना मिळत नाही। पण राजेश दादा असेल यांनी स्वतःपेक्षा कार्यकर्त्याला जास्त महत्व दिलंय। स्वतःच्या घरात मुलाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात मुलावर प्रेम करतो ते प्रेम राजादादा परलीतल्या युवकांवर करत असतो आणि त्याचंच श्रेय दादाला आज मिळालंय आणि बहुमताने आज आमची ताई निवडून आलेली आहे। जनतेतून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय। विकासात्मक दृष्टी, जनतेचे प्रश्न आणि समस्यांची जाण, अडीअडचणी सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे। यावेळी बोलताना राजेश परदेशी म्हणाले की ही निवडणूक मायबाप जनतेने पूर्णपणे हातात घेतली आहे। साहेब, गेले 2 महिने आम्ही ज्यावेळी आमच्या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये आणि पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत होतो, त्यावेळी ज्या घडामोडी घडत होत्या की उमेदवारांच्या संदर्भात, जो अचानक मध्ये आम्ही जिल्हा परिषदसाठी जो उमेदवार घोषित केला की मानगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आमचे बोडके काका यांच्या मिसेस आम्ही यांना सौभाग्यवतींना उमेदवारी दिली शिवसेनेकडून जिल्हा परिषदची, त्यावेळी सर्व लोकांना असं वाटलं की ही निवडणूक कदाचित फॉर्म मागे घेतला जाईल आणि बिनविरोध केली जाईल। परंतु सुधागडच्या सर्वसामान्य जनतेला या गोष्टीची जाणीव होती की ह्या दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याप्रमाणे ह्या दिल्लीचे हे तख्त राखतो आमचा सुधागड तालुका। त्यामुळे या निवडणुकीला जो रंग देण्यात आला की ह्या म्हणजे धनदांडकांच्या विरोधामध्ये ही लढाई आमची सर्वसामान्य जनतेने ज्या दिवशी हातात घेतली त्या दिवशीच आम्ही सांगितलं की जिल्हा परिषदची ही लढाई आम्ही बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहोत। कशा पद्धतीने जनतेचा विश्वास येत्या काळामध्ये जिंकाल? विकास कामांमध्ये कशी आघाडी घ्या? आता जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये आता जे निकाल हाती येत आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची घोडदौड ही तुम्हाला आता नक्की दिसत आहे। या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दलवे असतील, आमदार भरत शेठ गोगावले असतील, तसेच आमचे प्रसाददादा भोईर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची घोडदौड, दोन्ही शिवसेनेची घोडदौड ही या रायगड जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला दिसेल आणि त्यांच्या माध्यमातूनच इथे विकास कामांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं जो 40 वर्षापासून या तालुक्याला वंचित ठेवलं गेले, या तालुक्याशी दुजाभाव केला गेले, फक्त उमेदवाराला लादायच्या आणि निवडणुका करायच्या, ह्याच्या पलीकडे जो काय केलं नाही तो काम या संदर्भात या पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला विकास काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। सुधागड वासियांनी दिलेलं भरभरून प्रेम, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे काय 2 शब्द? अरे कोण आला रे, कोण आला? आज या सुधागड तालुक्याच्या जनतेचे किंवा रायगड जिल्ह्यातील जनतेचे आज आभार पण मानू शकत नाही, कारण एवढा यांच्या आभारामध्ये मी ऋणी आहे। कारण ही लढाई जी 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 सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या प्रतिक्रिया त्यांच्या येत होत्या की आम्ही जिल्हा परिषद 8,000 मताने काढू, 10,000 मताने काढू, आज परिस्थिती विपरीत आहे। आज जी जिल्हा परिषद आहे रायगडची, जी सुधागड तालुक्यातील सर्व स्वाभिमानी जनतेने 3500 मतांनी ही आघाडी भरघोस आघाडीने जिंकून दिलेली, त्यावरून समजा की ह्या जनतेचा प्रतिसाद काय असेल। म्हणून या जनतेचा आम्ही कायम ऋणात राहू। जे काम इथे झालेलं नाही, विकास काम, जे छोट्या मोठ्या गोष्टी अडीअडचणी आहेत, त्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये उभं राहू। दिग्गज नेते जे आहेत ते मैदानामध्ये उतरले होते आणि
या देखील रणांगणामध्ये होत्या. काय सांगाल? एकच या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नेते जरी कुठं इकडे तिकडे या साईडला गेले असतील, परंतु नेते गेल्यानंतर सुद्धा स्वाभिमानी कार्यकर्ते जागेवर राहिले. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय आहे. आणि हा विजय त्या सर्व सुधागड तालुक्यातील जे वंचित आहेत, जे या समाजाच्या विकासापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी हा अर्पण करतो. खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे, हा विजयाचा जो उत्सव आहे, हा ह्या सगळ्या जमलेल्या जनतेचा आहे. सर्वसाधारण जनता ही माझ्यासाठी खूप मेहनतीने गेले 15-20 दिवस अतिशय खूप मेहनत करून हा विजय आपण संपादन केलेला आहे. पण हा विजय जो आहे हा सर्व जनतेचा आहे, माझा नसून या जनतेचा आहे. हा दिलेला कौल जनतेने सुधागडचा कौल आणि आयात केलेला उमेदवार आहे, त्या उमेदवाराला सुधागड वासियांनी धडा शिकवलेला आहे. सुधागड सन्मान समिती असेल, सुधागड स्वाभिमान हे स्लोगन घेऊन आपण जनतेत गेलात आणि त्या स्लोगनला जनतेनं प्रतिसाद चांगला दिला. काय आपली प्रतिक्रिया आहे? सुधागड वासियांनी खरोखर आयात केलेला जो उमेदवार होता त्याच्याकडे न बघता सुधागडची अस्मिता कशी जागी राहील याकडे सगळ्यांनी लक्ष केलं आणि सुधागडकडे बघितलं आणि सुधागडच्या मातीतला उमेदवार निवडून आला आणि आज विजय साजरा करतात. धनशक्ती आणि हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय. सुधागडाचा स्वाभिमान आपला धनुष्यबाण, पेटवा स्वाभिमानाची मशाल या जयघोषाने आता परिवर्तन अटळ आणि निश्चित असल्याचं सक्षम युवा नेतृत्व राजेश परदेशी आणि उमेदवारांनी सांगितलंय. या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही उमेदवार सौ बोडके आणि उमेदवार सौ परदेशी यांनी दिली आहे. दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड.